केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत। 29 आणि 30 ऑगस्ट रोजी शहा मुंबईत येणार आहेत। यावेळी शहा लालबागच्या राजाचं आणि इतर गणपतीचं दर्शन घेणार आहेत। उद्धव ठाकरे सहपरिवार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी जाणार आहेत। राज ठाकरे यांच्या घरी 1.5 दिवस गणपती विराजमान होतो। गणपतीच्या आमंत्रणासाठी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता। मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवा अधिक सक्षम व्हावी यासाठी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे 1150 खाटांचं सुसज्ज शासकीय रुग्णालय उभारण्यात यावं अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत। मुंबई उच्च न्यायालयानं मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत आंदोलन करायला परवानगी नाकारली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी मुंबई बाहेर म्हणजे नवी मुंबईत आंदोलन करण्याची मुभा मात्र हायकोर्टानं दिली आहे। हायकोर्टानं जरांगेंना आझाद मैदानावर उपोषणासाठी परवानगी नाकारल्यानंतर परवानगी नाकारणे हा फडणवीसांचा खेळ आहे असा आरोप जरांगेंनी केला आहे। फडणवीस मराठा समाजाला आरक्षण देण्यात अडचण निर्माण करतात हा जरांगेंचा आरोप धादांत खोटा आहे अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली। देवेंद्र फडणवीस यांनीच आरक्षण देण्याचं काम केलं, जरांगे यांनी विचार करून बोलावं असंही ते म्हणाले। जरांगेंच्या आंदोलनाप्रकरणी दिलेल्या हायकोर्टाच्या निर्णयाचं भाजपच्या प्रसाद लाड यांनी स्वागत केलंय। जरांगे गणेशोत्सवात विघ्न आणण्याचं काम करत होते असा आरोप त्यांनी केलाय। जयकुमार गोरे यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे। घटनेनं प्रत्येकाला हक्क आणि अधिकार दिलेले आहेत, मागणी करावी पण मागणी करताना प्रत्येकानं भाषेची मर्यादा पाळावी असं त्यांनी म्हटलंय। शासनानं मराठा समाजाची मस्करी केलेली आहे आणि फक्त मराठाच नाही तर ओबीसी समाजाला सुद्धा या सरकारनं फसवलं असल्याचं वक्तव्य नाना पटोलेंनी केलंय। मनोज जरांगेंबाबत अपशब्द वापरणाऱ्या युट्यूबरला जरांगे समर्थकांनी काळं फासलं। व्ही लगडे असं युट्यूबरचं नाव असून प्रदीप ठोंबरे यांनी संभाजीनगर बस स्टँडच्या बाजूच्या चौकामध्ये युट्यूबरला काळं फासलंय। बिवलकर कुटुंबियांना दिलेल्या जमिनीची आमदार रोहित पवार यांनी पाहणी केली। या प्रकरणी रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले। शिरसाटांचा राजीनामा घ्या अन्यथा भव्य आंदोलन करू असा इशारा पवारांनी दिलाय। पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी या महाराष्ट्रातील पहिल्या अभिनव योजनेचा शुभारंभ सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात करण्यात आलाय। सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते शिवदौलत सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला। मुंबईत गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो। सर्व समाज एकत्र येत आनंद साजरा करतात, त्यामुळे जरांगेंनी उच्च न्यायालयानं जे सांगितलंय ते करावं अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। गोरक्षकांच्या नावाखाली राज्यात मोठं रॅकेट सक्रिय असल्याचा आरोप करत बनावट गोरक्षकांना चाप लावण्याची मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे। तसेच मी शेतकऱ्यांची बाजू कधीही सोडणार नाही असा इशारा मंत्री नितेश राणेंनी दिला। शरद पवारांना गावातील सर्वांची नावं माहीत असतात, पण ज्या दोघांनी शरद पवारांना 160 आमदार निवडून आणून देतो असं सांगितलं त्या दोघांची नावं पवार विसरले। काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर आमदार गोपीचंद पडळकरांनी टोला लगावलाय। राष्ट्रपतीचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्या रूपानं सांगली जिल्ह्याला पहिल्यांदाच तालिका सभापती पदाचा मान मिळाला। सांगली महापालिकेचे महापौर ते तालिका सभापती असा नायकवडी यांचा प्रवास आहे।